तर मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरू झाल्यानंतर आता अवघे 3 तास शिल्लक राहिलेले आहेत मतदान करण्यासाठी आणि त्यामुळे एनडीटीव्ही मराठीकडून सुद्धा सगळ्या मतदारांना आवाहन केलं जातंय की तुम्ही घराबाहेर पडा आणि मतदान करा, कारण 288 विधानसभा मतदारसंघासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। प्रत्येक मतदारासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। मतदान हा आपला हक्क आहे आणि तो बजावणं अत्यंत आवश्यक आहे। अवघे 3 तास शिल्लक राहिलेले आहेत। मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी आहे, त्यामुळे प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन एनडीटीव्ही मराठी सुद्धा करत आहे। माझे सहकारी सागर कुलकर्णी थेट आपल्या सोबत आहेत। सागर, आता दुपारचे साधारणपणे 3 वाजून गेलेले आहेत। कशा पद्धतीचा प्रतिसाद आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पाहायला मिळालेला आहे? मुंबईमध्ये आता माझ्या पाठीमागचे काही मतदान केंद्र बाहेरचे पोलिंग केंद्र जे आहे तिथे मात्र गर्दी जी आहे ती कमी होताना दिसते। ही जर दृश्य पाहिली तर दुपारची वेळ आहे, त्यामुळे बऱ्यापैकी आता मतदान धीम्या गतीने झालं तर दिसून येते। जी माहिती मिळते त्यानुसार आता जवळपास 3 वाजेपर्यंत एक साधारणतः 40% आसपास मतदान जाईल मुंबईतलं असं म्हटलं जातं। आणि राज्यात सुद्धा साधारणतः ऍव्हरेज जर मतदानाचं जर घेतलं तर सायंकाळी 6 पर्यंत 60% मतदान जाण्याची अपेक्षा आहे। मुंबईमध्ये जवळपास 55 ते 60% 6 पर्यंत मतदान जाईल असं एक अपेक्षित आहे। तुर्तास तरी मतदान धीम्या गतीने आता होताना दिसतं। ज्या तुलनेने सकाळी फ्लो होता मतदारांचा बाहेर येताना तो तुर्तास कमी झाल्याचं दिसून येतोय। एका बाजूला अनेक पद्धतीने मतदारांना अधिक लोकांनी यावं असं अपेक्षित होतं। आता दुपारची वेळ असल्यामुळे मतदारांची जी रांग आहे, जी गर्दी होती ती कमी झाली आहे। तुर्तास जी गर्दी होती ती कमी होताना दिसते, पण आपल्याला माहित आहे की हे नेहमीच एक फ्लो आहे कायम की सकाळी साधारणतः दुपारी 12-1 पर्यंत लोक बऱ्यापैकी अधिक येतात, त्यानंतर मतदारांची जी गर्दी असते ती कमी होताना दिसते आणि सायंकाळी एक 4-5 नंतरनं मतदान परत एकदा वाढतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे 5 ते 6 जे मतदान आहे ते अधिक होताना दिसतं। इलेक्शन कमिशनच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की 6 वाजेपर्यंत जे मतदार रांगेत असतील त्या सर्वांना मतदान करता येणार आहे। काही ठिकाणी कदाचित उशिरापर्यंत मतदान चालण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे, पण लोकसभेच्या तुलनेने मतदान मुंबईमध्ये अधिक होईल असा एक अंदाज आता इलेक्शन कमिशनच्या वतीने वर्तवला जातोय। जवळपास 55 ते 60% वर मतदान जाईल अशीही एक अंदाज वर्तवला जातोय। सागर, खरं तर मतदान जास्तीत जास्त व्हावं यासाठी इलेक्शन कमिशनकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात, मात्र सकाळी फार कमी प्रतिसाद होता। हळूहळू हा प्रतिसाद वाढायला सुरुवात झाली। आता दुपारची वेळ आहे, त्यामुळे दुपारच्या वेळी सुद्धा ऊन वाढल्यामुळे मतदार फार कमी मतदान केंद्रांवरती येतात। साधारणपणे मुंबईमधले विविध केंद्र आहेत, कोणत्या केंद्रांवरती जास्त मतदान झाले, काय टक्केवारी समोर आलेली आहे? जर पाहिलं तर उपनगरमध्ये वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये भागांमध्ये म्हणजे मागाठाणे असेल, मुलुंड असेल, वर्सो असेल, अशा काही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी अधिक आहे। विशेष म्हणजे मलबार हिल आणि हे कुठलं भायखळा अशा परिसरामध्ये सुद्धा मतदान अधिक होताना दिसतंय। पण कुलाबा मतदारसंघामध्ये सुद्धा लोकसभेच्या तुलनेने यंदा आता मतदानाचा जो फ्लो आहे जी किंवा आकडेवारी समोर येते ती देखील एक समाधानकारक आहे। लोकसभेच्या तुलनेने विधानसभेला यावेळेस कुलाबा मतदारसंघामध्ये सुद्धा अधिक मतदान होईल असं सांगितलं जातंय। चर्चा अधिक आहे ती म्हणजे सायन कोळीवाडा हे अनपेक्षित आहे की तिथे मतदान हे अपेक्षित होतं, पण तिथे सुद्धा आता तुर्तास मतदानाची जी फ्लो आहे जी आकडेवारी येते ती कमी दिसून येते। कदाचित शेवटच्या निश्चित सागर, तुझ्याकडून या मतदानासंदर्भातल्या टक्केवारी संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। यानंतर